आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव. आपल्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांना प्रचंड हसवले. नुकत्याच 12वीच्या परीक्षांचा निकाल लागलाय. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला आज आपल्या लाडक्या सिद्धूच्या 12वीच्या परीक्षेदरम्यानचा एक किस्सा सांगणार आहोत. 12वीच्या परीक्षेच्या दिवशी सिद्धार्थने पूर्ण रात्रभर इतिहासाचा अभ्यास केला. पण प्रत्यक्ष परीक्षा मात्र इकॉनॉमिक्स या विषयाची होती. पण हा प्रकार लक्षात येताच त्याचा अक्षरशः गोंधळ उडाला होता. सिद्धार्थ म्हणतो की इकोच्या पेपर वेळी इतिहासाचा अभ्यास करून गेलेलो. पेपर दुपारी 3चा होता आणि मी सकाळी 11लाच परीक्षा केंद्राबाहेर पोहोचलो. तेव्हा लक्षात आलं की पेपर इतिहासाचा नसून इकॉनॉमिक्सचा आहे. लगेच मी माझा मित्र निखिल राजे शिर्के, जो आज हायकोर्टात वकील आहे, त्याला फोन केला. तो दादरलाच राहायचा. त्याच्याकडे गेलो. त्याने मला तातडीनं इकॉनॉमिक्सचे ऑब्जेक्टिव्ह शिकवले. सिद्धार्थने नुकतंच न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. यावेळी पुढे सिद्धार्थ सांगताना म्हणाला की मी 3 तास बसून राहिलो, उठलोच नाही. पेपर लिहिताना मी पेपर लिहून झाल्यावर प्रभुदेवाचं चित्र काढत बसलो. त्या पेपरमध्ये मला 35 मार्क मिळाले आणि मी 12वी पास झालो. मंडळी, सिद्धार्थ सारखे तुमचेही काही 12वीचे असेच किस्से आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.